बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे ती नाशिक टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणासंदर्भातील निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। निदा खानला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती छत्रपती संभाजीनगरमधून। त्यानंतर तिला 11 मे पर्यंत म्हणजे आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। आज तिला पुन्हा कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं आणि तिला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, अधिक माहिती। हेमाली, आपण जर बघितलं तर टीसीएस धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे निदा खान हे होतं। कारण जवळपास याच्यात 9 गुन्हे हे दाखल झालेले होते। एकूण 8 आरोपी होते, मात्र 8 पैकी 7 आरोपींना अटक झाली होती। मात्र निदा खान ही काही केल्या पोलिसांच्या हाती लागत नव्हती। जवळपास 42 दिवस तिचा शोध सुरू होता आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधून तिला अटक झाली होती। निदा खान प्रकरणी एक नगरसेवक देखील अडचणीत झाला आहे, ज्यांनी तिला आसरा हा दिलेला होता। दरम्यान हे सगळं काही असतानाच आज निदा खानची पोलीस कोठडी संपली होती। पहिल्या या सुनावणी दरम्यान पहिल्यांदा तिला 4 दिवसांची कोठडी दिली होती। ती कोठडी आज संपण्यात आल्याने निदाला आज न्यायालयात हजर केलं होतं। दरम्यान न्यायालयामध्ये नक्की काय होतंय, पुढे पुन्हा एकदा पोलिसांकडून वाढीव कोठडीची मागणी केली जाऊ शकते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। काही महत्त्वाचे खुलासे होतात का, हे खरं तर पाहणं महत्त्वाचं होतं। मात्र अशातच आज देखील निदा खानला नाशिक रोड न्यायालयामध्ये कडेकोट पोलीस सुरक्षेमध्ये आणण्यात आलं। इन कॅमेरा ही सुनावणी पार पडली, त्यामुळे मध्ये कोणालाही प्रवेश दिला नाही आणि अगदी 3 ते 4 मिनिटातच मोजून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे ती न्यायाधीशांकडून सुनावण्यात आली। त्यामुळे कदाचित पोलिसांकडूनच अधिक वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली नाही का, हा देखील प्रश्न आहे। त्याबाबत पोलिसांकडून असेल किंवा सरकारी वकिलांकडून देखील कोणतीही बाजूही समोर आली नाहीत। अजून न्यायालयाच्या बाहेर ते आलेले नाहीयेत। मात्र एकंदरीतच आता निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे कदाचित जर पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्त किंवा तपासासाठी जर कदाचित पुन्हा गरज लागली तर निदाला पुन्हा ताब्यात देखील पोलिसांकडून घेतलं जाऊ शकतं। मात्र दुसरं जर याला एक कारण बघितलं तर निदा ही गरोदर आहेत। आधीच्या सुनावणीमध्ये देखील आपण बघितलं तर न्यायाधीशांनी देखील तिला केअरटेकर असेल किंवा गोळ्या औषधं देण्यासाठी असेल आईला तिला भेटण्याची देखील परवानगी दिली होती आणि कदाचित त्यामुळे गरोदर असल्यामुळे निदाची पोलीस कोठडी देखील पोलिसांनी वाढून मागितली नाहीत का, हा देखील प्रश्न आहे। धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।